अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष अशी माहिती बघणार आहोत, ती म्हणजे यावर्षी होळीवर चंद्रग्रहणाचं सावट आहे। मग होळी कधी साजरी कराल, 2 तारखेला की 3 तारखेला? त्याचप्रमाणे चंद्रग्रहण असल्यामुळे गर्भवती महिलांनी, वयोवृद्धांनी किंवा तुमच्या घरामध्ये आजारी कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी कोणते नियम पाळावेत, या ग्रहण काळामध्ये काय करावं, काय करू नये, ग्रहण काळ कधी आहे, किती तासांचा आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या जाणून घेणार आहोत। बघा, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम तर 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होत आहे, तर ती 3 तारखेला संध्याकाळी 5:08 असणार आहे। तर जरी पौर्णिमा ही उदयतिथीनुसार ग्राह्य धरली जात असेल, म्हणजे 3 तारखेला ग्राह्य धरली जात असेल, तरी सुद्धा आपल्याला होळी ही 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतरच साजरी करायची आहे। त्यामागचं कारण म्हणजे हा पौर्णिमा काळ आहे आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार बघा 3 तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे आपल्याला होळी ही 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरी करायची आहे। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे बघा ही गोष्ट एक लक्षात ठेवा की आपल्याला होळी 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरी करायची आहे। त्यानंतर बघा 3 तारखेला धुलीवंदन आहे आणि या दिवशी करीदिन सुद्धा असतो। त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची आपल्याला सेवा करायची असते, ती म्हणजे वीर जेव घालायचे असतात। आपल्या देवघरामध्ये जो वीरांचा टाक असतो ते वीर आपल्याला जेव घालायचे असतात। तर बघा असं म्हटलं गेलं, आता चंद्रग्रहण पण या दिवशी आहे, मग त्यामुळे वीर जेव घालावे का, आणि जर ग्रहण असेल तर मग कधी घालावे? बघा या दिवशी तुम्हाला वीर जेव घालायचे आहे। शक्यतो सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला हे वीर जेव घालायचे आहेत, लक्षात घ्या, कारण की चंद्रग्रहण आहे। तसं पाहिलं तर चंद्रग्रहण बघा, चंद्रग्रहणाचा जो काही काळ आहे 3 तारखेला 3 मार्चला चंद्रग्रहणाचा जो काही काळ आहे तो दुपारी 3:30 सुरू होत आहे, तर तो 6:46 असणार आहे, सायंकाळी 6:46 म्हणजे हा 3 ते 3.5 तासांचा हा काळ असणार आहे। तर आणि सूतक काळ हा ग्रहण काळाच्या आधीपासूनच 9 तास आधीपासूनच सूतक काळ लागत असतो। तर सूतक काळ आपण ग्राह्य धरला तर तो सूर्योदयापासूनच आपल्याला सूतक काळ पाळायचा असतो। पण लक्षात घ्या, आता या दिवशी वीर पण आपल्याला जेव घालायचे असतात, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला सकाळी शक्य होईल वीर जेव घालणं तेवढ्या लवकर घालण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा ग्रहण काळ 3:30 सुरू होत आहे, तर तो सायंकाळी 6:46 असणार आहे। आता हा काळ गर्भवती महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी, घरातील लहान मुलांसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी हा काळ जरा विशेष मानला गेला आहे, कारण की या काळामध्ये त्या व्यक्तींची विशेष काळजी घेतली जाते असं म्हटलं गेलं आहे। बरेच जण ग्रहण पाळतात, बरेच जण पाळतही नाही। बघा हा शेवटी आपापला विचार आहे, पण शक्यतो गर्भवती महिलांनी याकडे लक्ष द्यावं, कारण की असं म्हटलं गेलं आहे की जेव्हा ग्रहण असतं तेव्हा ग्रहणामध्ये आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते दूषित होत असतं, जी काही हवा आहे ती दूषित होते, किंवा जे घातक जीवजंतू असतात त्यांचा प्रभाव वाढलेला असतो जेव्हा ग्रहण काळ असतं, आणि त्यामुळे या काळामध्ये आपल्याला काही नियम पाळणं आवश्यक आहे, कारण की त्या घातक जीवजंतूमुळे, त्या वातावरणामुळे, त्या दूषित हवेमुळे त्याचा जो काही नकारात्मक परिणाम आहे, त्याचा जो काही वाईट परिणाम आहे तो आपल्या गर्भावर, आपल्या बाळावर होऊ नये किंवा आपल्यावर होऊ नये, यासाठी गर्भवती महिलांनी हे नियम पाळायचे असतात। विशेष करून गर्भवती महिलांनीच पाळायचे असतात। जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा पाळण्याचा प्रयत्न करा। पण बघा ही शेवटी आपापली इच्छा असते, आपल्याला किती नियम पाळायचे आहेत, काय पाळायचे आहेत हे शेवटी आपल्या मनावर आहे। तुम्हाला जर हे नियम पाळणं शक्य असेल तुम्ही पाळू शकता, किंवा जर नसेल पाळणं शक्य तर नाही पाळले तरी सुद्धा चालतील, काहीच हरकत नाही। ज्या महिलांना काही त्रास आहे किंवा डॉक्टरांनी काही पथ्य पाळणे सांगितले आहेत त्यांनी या काळामध्ये नाही नियम पाळले काही तरी सुद्धा चालणार आहे। ग्रहणापेक्षाही जास्त आपल्याला आपलं बाळ महत्त्वाचं आहे, आपली तब्येत जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही काही नियम नाही पाळले तरी सुद्धा चालतील। पण विशेष करून गर्भवती महिलांनी, ज्यांचं बाळ सदृढ आहे, ज्यांचं सर्व काही चांगलं आहे, त्यांनी 2 ते 3 नियम आहेत छोटे छोटे, ते नियम तुम्ही पाळू शकता। शक्यतो गर्भवती महिलांनी असं म्हटलं जातं, वडीलधारी माणसे आपल्याला सांगतात की ग्रहण काळ जेव्हा सुरू होतो तेव्हा, ग्रहण जेव्हा लागतं तेव्हा गर्भवती महिलांनी काही खाऊ नये, पाणीसुद्धा पिऊ नये। काही काहींच्या घरामध्ये खूप स्ट्रिक्ट असतं या सगळ्या गोष्टी, हे नियम खूप स्ट्रिक्ट पाळले जातात। पण बघा गर्भवती महिलांना या काळामध्ये तहान पण लागते तेवढीच,
त्याचप्रमाणे त्यांना भूकही लागत असते. पण अशा वेळेस मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरातला जो काही पाण्याचा हंडा आहे त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र घालून ठेवू शकता, किंवा जे काही अन्न आहे, जे काही स्वयंपाक बनवलेला आहे त्यामध्ये तुळशीपत्र घालून ठेवू शकता. यामुळे काय होतं की आजूबाजूचं जे काही दूषित वातावरण आहे त्याचा कुठलाही परिणाम त्या पाण्यावर किंवा अन्नावर होत नाही. मग आपण ते पाणी ग्रहण जरी केलं आणि ते अन्न आपण ग्रहण जरी केलं तरी सुद्धा त्याचा कुठलाही वाईट परिणाम किंवा कुठलाही नकारात्मक परिणाम आपल्या गर्भावर, आपल्या बाळावर होत नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे तुम्ही पाणीसुद्धा ग्रहण करू शकता किंवा तुम्ही अन्नसुद्धा ग्रहण करू शकता. पण ज्यांना शक्य आहे हे ग्रहण काळ पाळणं, दुपारी 3:30 ते संध्याकाळी 6:46 हा जो काही काळ आहे, ज्या गर्भवती महिलांना हा काळ पाळणं तंतोतंत शक्य आहे 3 ते 3.5 तास, त्यांनी नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही पाळला तरी सुद्धा चालेल. फक्त ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, जसं की पाण्यामध्ये तुळशीपत्र घालून ठेवा किंवा अन्नामध्ये तुम्ही जे काही अन्न बनवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र घालून ठेवा, मग तुम्ही ते अन्न ग्रहण करा. त्यामुळे कुठलाही नकारात्मक परिणाम आपल्या बाळावर किंवा आपल्यावर होणार नाही. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी घरामध्ये फिरू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही वॉशरूमला सुद्धा जाऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, असं म्हटलं गेलं आहे की गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये पायाची आडी घालू नये किंवा पायाची आडी घालून बसू नये. अशा वेळेस तुम्ही बेडवर झोपू शकता किंवा बेडवर तुम्ही बसू शकता. पण बघा, झोपल्यापेक्षाही जर तुम्ही या काळामध्ये जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण केलं किंवा जेवढ्या तुम्ही सेवा केल्या तेवढा जो काही परिणाम आहे, तेवढं जे काही फळ आहे तुमच्या बाळाला आणि तुम्हाला हे जास्त पटीने मिळणार आहे. बघा, ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी आपल्या बाळावर म्हणजे आपल्या पोटावर हात ठेवून तुम्हाला काही सेवा करायची असतं, जसं की ज्यामुळे आपल्या बाळाचं पण रक्षण होतं आणि आपलं जे काही होणारं बाळ आहे ते सदृढ जन्माला येत असतं. त्याचबरोबर तुम्हाला गर्भवती महिलांना असं सांगितलं जातं की या काळामध्ये तुम्हाला काही कापायचं नाही, जसं की सुरीने किंवा कैचीने तुम्हाला कुठली गोष्ट कापायची नसते. तर ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला गाठ बांधायची नाही किंवा तुम्हाला केस विंचरायचे नसतात, वेणीसुद्धा घालायची नसते. तर या ज्या काही गोष्टी आहेत बारीक बारीक ते तुम्हाला पाळायच्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळण्याचा प्रयत्न करा, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी नाही पाळल्या तरी सुद्धा चालते. पण जर पाळल्या तर आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी त्या उत्तमच ठरणार आहेत. तर तुम्ही ग्रहण काळामध्ये बेडवर गर्भवती महिलांनी बेडवर अगदी व्यवस्थितपणे बसून तुम्ही काही सेवा करू शकता. त्या सेवांमध्ये तुम्ही रामरक्षा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. जेवढ्या वेळेस जास्तीत जास्त रामरक्षा स्तोत्र म्हणणं शक्य असेल तेवढ्या वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा. रामरक्षामुळे या बाळाचं रक्षण होतं आणि आपलं बाळ सुदृढ जन्माला येतं. त्यामुळे तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता. जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही कालभैरवाष्टक पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही शिवमहिमा स्तोत्र किंवा शिवकवच तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर ज्या काही सेवा आहे, आपला श्री स्वामी चरितामृत हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही पूर्ण पठण करू शकता. बघा, हा जो काही काळ आहे तो 3 ते 3.5 तासांचा आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणं शक्य असेल, आपल्या पोटावर हात ठेवून तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि असंही ज्या महिला गर्भवती नाही आहे त्यांनी सुद्धा या काळामध्ये जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल, जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की बघा, या काळामध्ये ग्रहण काळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्यांचा प्रभाव खूप वाढलेला असतो. आणि या काळामध्ये या उलट जर आपण नामस्मरण जेवढं केलं किंवा जेवढ्या आपण सेवा केल्या ना, त्याचं फळही आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. म्हणून तुम्ही जेवढ्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळणार आहे. विशेष करून ग्रहण काळामध्ये नामस्मरण किंवा इतर कुठल्याही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि ते तुम्हाला करायलाच हव्या. तर या ज्या काही सेवा आहेत तुम्हाला पठण करायच्या आहेत, जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही सेवा पठण करू शकता. तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही जप करू शकता. आपला श्री स्वामी चरितामृत हा ग्रंथ आहे तुम्ही पूर्ण पठण करू शकता. बेडवर बसल्या बसल्या तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपल्या बाळाचं पण रक्षण होतं आणि केलेल्या सेवेचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. त्यामुळे सेवा करायला चुकवायचं नाही. म्हणून शक्यतो झोपल्यापेक्षा आपल्याला सेवा करायच्या असतात या काळामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल, लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना सुद्धा त्यांच्या गरजेनुसार तुम्ही त्यांना खायला प्यायला देऊ शकता. फक्त मी तुम्हाला सांगितलं की पाण्याच्या हंड्यामध्ये किंवा अन्नामध्ये तुम्हाला तुळशीपत्र आधीच घालून ठेवायचे आहेत ग्रहण काळ लागण्याच्या आधीच. त्यामुळे काय होतं ना की जे काही वातावरण दूषित होणार आहे किंवा जी काही हवा दूषित असते त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम त्या अन्नावर किंवा पाण्यावर होत नाही. त्यामुळे कुठलाही नकारात्मक परिणाम लहान मुलांवर किंवा आजारी व्यक्तीवर, वयोवृद्धांवर किंवा गर्भवती महिलांवर होत नाही.
तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि त्या पाळल्यामुळे कुठेतरी आपल्याला तो त्रास होणार नाही आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत. आणि हा जो काही ग्रहणाचा काळ आहे तो तुम्हाला समजला असेलच की दुपारी 3:30 ते संध्याकाळी 6:46 आहे. नंतर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. तर हीच एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुझ्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.